नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीतील लिपिक व टंकलेखक या पदाचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत। परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 या नंबरवर संपर्क। मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात। भरतीतील लिपिक व टंकलेखक या पदाच्या एकूण जागा आहेत 135 आणि आलेले अर्ज आहेत 23,347। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 173 जणांना लढायचे आहे। असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे। आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचा तपशील। तर मित्रांनो, जनरलच्या 44 जागा आहेत, ओबीसीच्या 25, एससीबीसीच्या 14, ईडब्ल्यूएसच्या 14, एससीच्या 10, एसटीच्या 12, व्हीजेच्या 4, एनटीबीच्या 2, एनटीसीच्या 5, एनटीडीच्या 4 आणि एसबीसीच्या 1। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 135 जागा आहेत एकूण। यानंतर आपण चेक करूयात एक्झामची डिफिकल्टी लेवल काय होती। तर मित्रांनो, मराठी सेक्शन हा अतिशय इझी होता। त्यानंतर इंग्लिश इझी टू मॉडरेट होते। पुढील विषय बुद्धिमत्ता हा सुद्धा इझी टू मॉडरेट होता। आणि चौथा विषय जीके हा थोडा मॉडरेट टू हार्ड होता। चालू घडामोडी अतिशय अवघड विचारला होता यात। एकूणच पेपरची पातळी ही मॉडरेट लेवलची होती, म्हणजेच मध्यम स्वरूपाची। वरील सर्व माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात काय असेल एक्सपेक्टेड कट ऑफ। तर विद्यार्थी मित्रांनो, जनरलचा कट ऑफ असेल 170 ते 174 मार्काच्या दरम्यान। त्याननंतर ओबीसीचा कट ऑफ असेल 166 ते 170 मार्काच्या मध्ये। पुढील कॅटेगरी एससीबीसीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 164 ते 168 मार्काच्या मध्ये। त्यानंतर ईडब्ल्यूचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 160 ते 164 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एससी कॅटेगरीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 158 ते 162 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर पुढील कॅटेगरी एसटीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 156 ते 158 या मार्काच्या मध्ये। त्यानंतर 7वी कॅटेगरी एनटीच्या सर्व कॅटेगरी आपण एकत्र घेतल्या आहे। एनटी बीसीडी यांचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 162 ते 164 मार्काच्या मध्ये। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी व्हीजेचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 163 ते 166 मार्काच्या दरम्यान। तर असा असेल मेलचा कट ऑफ। आता आपण बघूयात फिमेलचा कट ऑफ। तर मित्रांनो, जनरल फिमेलचा कट ऑफ असेल 160 ते 164 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर ओबीसी फिमेलचा असेल 156 ते 160 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एससीबीसी फिमेलचा कट ऑफ असेल 154 ते 158 मार्काच्या मध्ये। त्यानंतर ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ असेल 150 ते 154 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एससी फिमेलचा कट ऑफ असणार 148 ते 152 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एसटी फिमेलचा कट ऑफ असणार 146 ते 148 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एनटीबीसीडी फिमेलचा कट ऑफ असणार 152 ते 154 मार्काच्या दरम्यान। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी व्हीजे फिमेलचा कट ऑफ असेल 153 ते 156 मार्काच्या दरम्यान। तर अशा प्रकारे
हे फिमेलचे एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतात। मित्रांनो, ही भरती एकूण 666 पदांची आहे आणि टोटल अर्ज आले आहेत 84,774। आता आपण मित्रांनो समांतर आरक्षणातील इतर कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात। तर मित्रांनो, वरील 3 कॅटेगरी आहेत ज्या खेळाडू, अंशकालीन पदवीधर आणि माजी सैनिक यांचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 120 ते 130 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर पुढील 3 कॅटेगरीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो जसं की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग यांचा कट ऑफ असेल 130 ते 140 मार्काच्या दरम्यान। आणि समांतर आरक्षणातील सर्वात शेवटची कॅटेगरी अनाथ यांचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 110 ते 120 मार्काच्या दरम्यान। अशा प्रकारे हे आपले एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतात। याआधी मी जे कट ऑफचे व्हिडिओ घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यात तुम्ही बरेच जण म्हणायचे सर ही कॅटेगरी राहिली, ती कॅटेगरी राहिली। माझ्याकडून प्रयत्न करत आहे की परिपूर्ण व्हिडिओ बनावा म्हणजे कोणतीही कॅटेगरी मागे राहू नये। तर अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर आपणास तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासंबंधी विविध व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत। आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा, तेथे सर्व तलाठी भरती संबंधी तुम्हाला व्हिडिओ दिसतील, तिथे क्लिक करून तुम्ही ते अभ्यासू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तेथे तुम्ही क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता। पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाबा, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार जीकेचा एक्झाम स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व TCS पेपरचे ॲनालिसिस करून या GK ई-नोट्स बनवलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, GK ई-नोट्स TCS IBPS पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो 350 पेजेस आणि त्याची फीस आहे 211 रुपये। परंतु विद्यार्थी मित्रांनो, गणेश चतुर्थी असल्यामुळे आपण 30% ऑफ ठेवत आहोत। ही ऑफर आपण तुम्हाला देत आहोत। 30% ऑफ म्हणजेच तुम्हाला या नोट्स आता 149 रुपयाला मिळतील। या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता 78 22 81 59 37। या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा, आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल। नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, तेथे आपण 150 पेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोटचे दिलेले आहे। म्हणजे TCS एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत, अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत। आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो। नगर परिषद भरती, ZP भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील। चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ।